नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण राजमा रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी रात्रभर राजमा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये राजमा घेऊन थोडे पाणी घालून त्यामध्ये अर्धा चमचा हळद, तेल आणि मीठ घालून कुकरला 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर राजमाच्या ग्रेव्हीसाठी इथे मी 4-5 मोठे कांदे उभे कापून ते तळून घेतले आहेत. आता ते मिक्सर जारमध्ये कांदे घालून मी त्याची प्युरी तयार करून घेणार आहे. त्याचप्रमाणे मी इथे टॅमॅटोचीही प्युरी तयार करून घेतली. त्यानंतर आपल्या इथे राजमाला 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपला राजमा शिजून रेडी आहे. आता आपण राजम्याला फोडणी घालून घेऊया. त्यासाठी मी एका गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये 2 पळी तेल घातले आहे. अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले, थोडेसे हिंग घातले, कढीपत्त्याची पाने घातली. त्यानंतर जी कांद्याची आपण पेस्ट तयार केली होती ती त्या तेलामध्ये घालून घेतली. त्यानंतर टॅमॅटोची प्युरी घालून घेतली. सर्व मिश्रण एकत्र केले. त्यामध्ये 1 चमचा तिखट घातले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी चिली पावडर, अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर घालून सर्व मिश्रण एकत्र करून घेतले. चवीनुसार मीठ घातले. पुन्हा सर्व मिश्रण एकत्र करून त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं सर्व ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेतली. ग्रेव्हीला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये बॉईल केलेला राजमा घालून सर्व मिश्रण पुन्हा एकत्र केले. आवश्यकतेनुसार पाणी घातले. त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला घातला. पुन्हा मिश्रण सगळं एकत्र केले. त्यावरती थोडीशी कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवले. अशा प्रकारे आपला राजमा तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.